नमस्कार. आज आपण अक्षय्य तृतीया या सणाची माहिती, कथा आणि पूजाविधी पाहणार आहोत. अक्षय्य तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला अखातीज असेही म्हणतात. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही. अक्षय तृतीया का साजरी केली जाते? तर हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हिंदू धर्मासोबत अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठी महत्वाचा आहे. अशी श्रद्धा आहे आणि त्यांचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात. काही जण श्रीकृष्णाच्या लीलांशी जोडतात. सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्याबरोबरच खूप रोचकही आहेत. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगांपर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले. परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले. म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटात. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने त्या व्यक्तीची पापे नष्ट होतात. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला यांचाही दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. आईकडून वरदानही मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची सुद्धा चव वाढते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अन्न कधीच संपत नव्हते. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे आणि या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते. म्हणजे या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. अक्षय तृतीयेचा पूजाविधी. या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. विष्णूंना तांदूळ अर्पण केले जातात. त्याचा विशेष फायदा होतो. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधीपूर्वक केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते. चांगल्या हेतूने केलेली आणि चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्य वाटते. या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादी दान दिले जाते. या दिवशी छोट्या छोट्या दानाचेही खूप महत्व आहे. अक्षय तृतीयेची कथा ही फार जुनी आहे. चला तर ऐकूया अक्षय तृतीयेची कथा. यामध्ये धरमदास एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासह राहत. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते.
एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करायचा विचार केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार त्यांनी भांडी, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, तूप, गूळ, दही, सोने या वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले जर धर्मदास हे सर्व दान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार. तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत. त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारच्या दान दिल्या. आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणाच्या वेळी प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दान असे विधी केले. म्हातारपणाचा आजार, कुटुंबाचा त्रासही त्यांना या उपवासापासून विचलित करू शकला नाही. या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा हा अतिशय प्रतापी होता. त्यांच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्न कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. त्यांच्या राज्यात लोक खूप सुखी होते. अक्षय तृतीयेच्या पुण्यप्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु ते कधीही लोभास बळी पडले नाही. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका. त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले. ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासावर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या दिवशी कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील, त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. तसंच जर तुम्ही मला मदत करू इच्छित असाल तर तुम्ही सुपर थँक्सद्वारे मला मदत करू शकता. धन्यवाद.